Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in reaching knowledge. And in this video tutorial of operating system, we will discuss about the point that is general model for file system, general model of a file system. In the previous videos, we have seen a simple file system, in a symbolic file system. We have also discussed about various points in the previous videos. So keep watching all these videos so you can be in the link of the understanding आणि तुम्हाला मग सगळ्या गोष्टी समजतील. So what is exactly the general model of a file system? Let's start the video, friends. It is very easy and interesting point. As you can see here, what is file system? आपल्या कम्प्युटरमध्ये जे आहे ते सगळ्या फाईल सिस्टीमच आहेत. मग ह्यात काय काय आहे? खूप महत्त्वाच्या गोष्टी या फाईल सिस्टीममध्ये आहेत ज्या ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे केल्या जातात डिव्हाइस मॅनेजमेंटसाठी वगैरे वगैरे. ठीक आहे, इथे बघा आता इन द वे विच फाईल in the way is the way in which files are named and where they are placed logically for storage and retrieval. नीट बघा, फाईल्सचे नाव नेमिंग पासून म्हणजे फाईल्सच्या नावापासून, नाव देण्यापासून, फाईल कुठं सेव्ह केल्या त्या लोकेशन पासून, त्या स्टोरेजमध्ये दिल्यापासून, डिलीट केल्यानंतर रिकवर करण्यापासून सगळ्या गोष्टी ह्या फाईल सिस्टीमद्वारे केल्या जातात. ठीक आहे, पुढे बघा आता इथे काय, विदाउट अ फाईल सिस्टीम स्टोअर्ड इन्फॉर्मेशन वुड नॉट बी आयसोलेटेड इन टू इंडिव्हिज्युअल फाईल्स अँड वुड बी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय अँड रिट्राय. जर फाईल सिस्टीमच नसली असती तर आपल्याला फाईल्स कुठे सेव्ह केल्यात, काय केल्यात, त्या फाईलचं नाव काय, ती डिलीट केली का, ती रिट्राईव्ह कशी करायची वगैरे, ॲक्सेस कशी करायची, सगळं अवघड झालं असतं. मग हे तर फाईल सिस्टीमचं खूप महत्त्वाचं काम आहे, बरोबर आहे. आणि ह्या फाईल सिस्टीममध्येच ही खूप मोठी कॅपॅसिटी आहे की जी डेटा मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे, पुढे बघा, डिजिटल फाईल सिस्टीम्स अँड फाईल्स आर नेम्ड फॉर अँड मॉडेल्ड आफ्टर पेपर बेस्ड फिलिंग सिस्टीम्स युजिंग द सेम लॉजिक बेस्ड मेथड्स फॉर स्टोरिंग अँड रिट्रायव्हिंग डॉक्युमेंट्स. जसं आपण आत्तापर्यंत लेखी काम होत होतं, पण आता सगळं हे लेखी कामे कशावर होत आहे, कम्प्युटरवर आहे. कारण जे आपण लेखी करू शकत होतो ते आणि त्याच्या सहित अजून खूप ॲडव्हान्स कामं आपण आता ह्या कम्प्युटरवर ऑपरेटिंग सिस्टीमच्या सहाय्याने दिल्या गेलेल्या फाईल सिस्टीमवर आपण करू शकतो. आता ही डायग्राम तुम्हाला इथे दिसत आहे स्क्रीनवर. बघा, बेसिक फाईल सिस्टीमचं स्ट्रक्चर असं आहे. आपल्या कम्प्युटरमध्ये मेन म्हणजे इथे सगळं आहे, रूट म्हणजे हे ॲडमिनिस्ट्रेटर आहे, बरोबर. या ॲडमिनिस्ट्रेटरच्या खालोखाल आपण खूप वेगवेगळ्या फाईल सेव्ह करू शकतो, डेटा फाईल सेव्ह करू शकतो. आता हे फोल्डरचं चिन्ह आहे जे दिसत आहे तुम्हाला, हे फोल्डरचं चिन्ह आहे. फोल्डरमध्ये म्हणजे डिरेक्टरी, फोल्डर्सलाच आपण दुसरं नाव काय आहे, डिरेक्टरीज. मग या फोल्डरमध्ये वेगवेगळ्या फाईल्स आहेत. आता ही फाईलचं चिन्ह दिसते तुम्हाला, बरोबर आहे. पण ह्या फोल्डरमध्ये सुद्धा बघा इथे फोल्डर दिसते, अजून तुम्हाला इथे दिसते ना. तर ही फाईल सिस्टीम आहे, म्हणजे एका फाईल सिस्टीममध्ये वेगवेगळ्या घटक येतात. म्हणजे मेन डिरेक्टरीमध्ये सब डिरेक्टरीमध्ये अजून वेगवेगळे फोल्डर्स आणि या फोल्डर्समध्ये वेगवेगळ्या फाईल्स. दिस इज द फाईल सिस्टीम. मग याचा फायदा काय, हे कसं काम करतं नीट बघा. हाऊ फाईल सिस्टीम वर्क्स. अतिशय सोपं आहे. अ फाईल सिस्टीम स्टोअर्स अँड ऑर्गनायझेस डेटा. अतिशय सोपं आणि महत्त्वाची लाईन आहे. फाईल सिस्टीम काय करते, माहिती सेव्ह करते म्हणजे डेटा सेव्ह करते आणि त्याचं ऑर्गनायझेशन करते म्हणजे त्याला व्यवस्थित ठेवते किंवा मेंटेन करते किंवा मॅनेज करते. अतिशय सिंपल आहे. आणि मग ह्या सगळ्याचं एक प्रकारे इंडेक्सिंग करते किंवा त्या सगळ्याची माहिती आपल्याला व्यवस्थित दाखवते. हे सगळं काम आहे फाईल सिस्टीमचं. पुढे बघा, दीज डिव्हाइसेस कॅन इन्क्लूड हार्ड ड्राईव्ह, ऑप्टिकल ड्राईव्ह, फ्लॅश ड्राईव्ह. यापैकी कुठल्याही डिव्हाइसवर तुम्ही स्टोअर केलेली माहिती ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित दाखवण्याचं काम आणि ह्या माहितीला व्यवस्थित मॅनेज करण्याचं, ऑर्गनाईज करण्याचं काम हे फाईल सिस्टीमचं आहे, जे की ऑपरेटिंग सिस्टीमद्वारेच केलं जातं. पुढे बघा, आता ह्या इथे काय दिलं आहे, फाईल सिस्टीम स्पेसिफाय कन्व्हेन्शन्स फॉर नेमिंग फाईल्स. नाव देणे इन्क्लुडिंग द मॅक्झिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन अ नेम. म्हणजे नावात आता एखाद्या फाईलमध्ये नाव द्यायचं कसं ते याचा सुद्धा एक पॅटर्न ठरलेला आहे. हे सुद्धा ठरल्याप्रमाणेच करावं लागेल, नाही तर आपण कसलेही नाव देऊ शकत नाही, बरोबर आहे ना. हे सुद्धा आहे महत्त्वाचं. त्यानंतर विच कॅरेक्टर कॅन बी युज्ड. फाईलचं नाव देताना तुम्ही बघा बरेचसे कॅरेक्टर्स हे तुम्हाला अलाउड नाही आहेत किंवा स्पेशल सिम्बॉल्स वगैरे हे अलाउड नसतात. फाईलमध्ये तुम्हाला अपेक्षित आहे की तुमच्याकडून अल्फा न्यूमरिकलच नाव असावं, बरोबर आहे. पुढे बघा, इन द सेम सिस्टीम हाऊ लॉंग द फाईल नेम सफिक्स. किती मोठं नाव असावं, किती छोटं नाव असावं आणि ते केस सेन्सिटिव्ह असावं का नाही असावं, हे सगळ्या गोष्टी या फाईल सिस्टीमद्वारे मॅनेज केलेल्या आहेत. पुढे बघा, अलॉंग विथ द फाईल इटसेल्फ फाईल सिस्टीम्स कंटेन इन्फॉर्मेशन सच ॲज द फाईल साईज. बरोबर आहे.
त्या साईजची फाईल किती असावी, कशी असावी हे तुमच्यापर्यंत दाखवणं, ते मॅनेज करणं, किंवा त्या फाईलशी रिलेटेड ॲट्रिब्यूट्स, ती फाईल कशात ओपन व्हावी हे सुद्धा तुमची फाईल सिस्टीम ओळखून घेते. त्यानंतर त्या फाईलचं लोकेशन, त्यामध्ये अजून काही डिरेक्टरीज वगैरे आहेत का, हे सगळंच्या सगळं मॅनेज केलं जातं आपल्या फाईल सिस्टीमकडून. चला अजून काही महत्त्वाची माहिती इथे बघा. अ फाईल सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड्स अ फॉर्मॅट टू स्पेसिफाय द पाथ ऑफ द फाईल. एखादी फाईल कुठं सेव्ह केलेली आहे ह्याचा पूर्ण पाथ तुम्ही काढू शकता. जसं की एखाद्या फाईलवर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीमध्ये सगळा पाथ तुम्हाला दिसतो. हे टोटल लोकेशन ॲड्रेस ऑफ द फाईल यू कॅन सी इझिली. दिस इज हॅपन बिकॉज ऑफ द फाईल मॅनेजमेंट फाईल सिस्टीम यूज गिवन बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. बरोबर आहे. पुढे बघा, फाईल इज प्लेस्ड इन अ डिरेक्टरी. म्हणजे फाईल ही कुठे असते, फोल्डरमध्ये. म्हणजेच त्याला आपण बघा इथे डिरेक्टरी ऑर अ फोल्डर, करेक्ट आहे. आणि ह्याच्या नंतर ऑर अ सब डिरेक्टरी अँड द डिरेक्टरीज यालाच आपण म्हणतो ट्री स्ट्रक्चर, जे की थोड्याच वेळाखाली मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी ह्या फाईल सिस्टीमद्वारे केल्या जातात. आता काही ऑपरेशन्स किंवा काही महत्त्वाचं काम बघा. आता फाईल सिस्टीमद्वारे केलं जाणारं रोल ऑफ द फाईल सिस्टीम काय करतं, डेटा क्रिएशन करणं, डेटा मॉडिफाईड केव्हा झाला हे बघणं, लास्ट डेट ऑफ ॲक्सेस केव्हा वापरली होती शेवटी युजरने ही फाईल, नंतर लास्ट बॅकअप घेतला आहे का, युजर आय डी अँड द फाईल क्रिएटर, ॲक्सेस परमिशन, ती फाईल वापरण्याची परमिशन आहे का नाही, फाईल साईज वगैरे या सगळ्या गोष्टी या फाईल सिस्टीमद्वारे मॅनेज केलेल्या असतात, जे की खूप महत्त्वाचं काम आहे फाईल सिस्टीमचं आणि जे ऑपरेटिंग सिस्टीमद्वारेच केलं जातं. ऑल अबाउट द फाईल सिस्टीम. काय अडचण असल्यास विचारू शकता. लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन. धन्यवाद. बाय.